टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले रात्री पुण्यातील स्वारगेट परिसरातून बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलेला आहे। बीडमध्ये रणजित कासलेवर गुन्हा दाखल आहे। खरं तर रणजित कासले जो आहे तो फरारी होता, तो दिल्लीला गेला होता। काल रात्री तो दिल्लीतून पुण्यात आला आणि पुण्यात आल्यानंतर काल रात्री त्याने पुण्यातील स्वारगेट परिसरात एका हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि मुक्काम केल्यानंतर पहाटेच्या सुमारास बीड पोलिसांचं एक पथक जे आहे त्यामध्ये जवळपास 10 ते 12 पोलीस अधिकारी असल्याचं दिसून येतं आणि त्या पथकाने रणजित कासलेला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि बीडला देखील घेऊन गेल्याचं समजतंय। खरं तर हे हॉटेल मॅनेजमेंटचे सगळे या ठिकाणी काम करणारे लोक आहेत। रणजित कासलेला तुमच्या इथून पहाटे ताब्यात घेण्यात आलेला आहे। कधी आला होता नेमका आणि कधी ताब्यात घेतलंय? रात्री 11च्या दरम्यान आले होते ते 11च्या दरम्यान आले होते आणि सकाळी मग पोलीस पहाटे त्यांना घेऊन गेले। कोण पोलीस होते, कुठले होते काय माहिती नव्हते, पण 7-8 पोलीस होते। रात्री ज्यावेळी तो इथे आला त्यावेळेस एकटाच होता का आणि म्हणजे कशी परिस्थिती होती आलं तेव्हा? ॲक्च्युली मी आता फर्स्ट शिफ्टला आलो, नाईट माणूस जो त्याला मला विचारावं लागेल कारण की कोण कसे आले, पण ॲक्च्युली ते कोण किती जण आले काय मलाही माहिती नाही आहे डिटेल्स। फक्त ते आले होते, आपल्या हॉटेलला व्हिजिट केले होते, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो। आपण पाहतोय की या ठिकाणी सांगण्यात येतं की रात्री 11च्या सुमारास जे आहे ते या हॉटेलमध्ये रणजित कासले आला होता आणि त्या रजिस्टरमध्ये देखील नाव असल्याचं आपण पाहतोय की त्याने 11 वाजता या हॉटेलमध्ये झोपण्यासाठी रूम घेतली आणि त्यानंतर जवळपास 4 नंतर बीड पोलिसांची पथकं जी आहेत ती या ठिकाणी आम्हाला तुम्ही दाखवू शकता त्यांनी रात्री काय लिहिलं नेमकं याच्यावर? आपण पाहतोय की या ठिकाणी 17/4/2025 रणजित कासले आणि या ठिकाणी त्याने त्याची माहिती लिहिली सगळी। बीड पोलीस असं या ठिकाणी त्याने लिहिलेलं देखील दिसतंय आणि त्याचा मोबाईल क्रमांक देखील लिहिलेला आहे। तर 11:50 त्याने 405 नंबरची जी रूम आहे ती या ठिकाणी घेतल्याचं दिसतंय आणि पहाटेच्या सुमारास खरं तर बीड पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालं आणि त्याला ताब्यात देखील घेतलेला आहे। वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी 5 ते 50 कोटी रुपयांची मला ऑफर होती असा खळबळजनक त्यांनी दावा देखील केलेला आहे। तर इलेक्शनच्या काळामध्ये EVMमध्ये फेरफार करण्यासाठी तुम्ही फक्त लांब राहा आणि त्यावेळी मला 10 लाख रुपये देखील देण्यात आले, अशा प्रकारचा देखील खळबळ दावा जो आहे तो रणजित कासले यांनी केलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता बीड पोलिसांनी त्याला पहाटेच्या सुमारास ताब्यात देखील घेतलंय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।